अभ्यंग स्नान. दिवाळी आली कीच आपल्याला अभ्यंग स्नानाची आठवण येते. पण याच काळात का? कारण दिवाळी ही हेमंत ऋतूमध्ये येत असते आणि हेमंत ऋतू म्हणजे थंडीचा काळ. थंडीच्या काळामध्ये शरीरामध्ये वातदोष वाढतो, स्किन ड्राय होते, त्यामुळे या काळामध्ये अभ्यंगाला विशेष महत्व आहे. तर अभ्यंग म्हणजे सिंपल शरीराला तेल लावण्याची प्रोसेस. पण काय दिवाळीमध्येच अभ्यंग करायला पाहिजे? तर नाही. दिवाळीपासून सुरुवात करून पूर्ण विंटर सीझन तसेच पूर्ण वर्षभर सुद्धाही अभ्यंग करायला पाहिजे. आयुर्वेदानुसार अभ्यंगमाचरेत नित्य म्हणजे ज्याप्रमाणे आपण रोज ब्रश करतो, स्नान करतो, त्याचप्रमाणे अभ्यंग ही सुद्धा एक नित्य करण्याची प्रोसेस आहे. अभ्यंगाचे फायदे. अभ्यंगामुळे एजिंग प्रोसेस स्लो होते, त्वचा कोमल व सुरकुत्या नाहीशा होतात, त्वचेचा वर्ण सुधारतो व शरीर बळकट बनते. अभ्यंगामुळे जॉईंटची स्ट्रेंथ सुद्धा वाढते. पण जर कफच विकार जसे की सर्दी झाली असेल, इनडायजेशन झालं असेल, खाल्लेलं अन्न पचलं नसेल तर त्या दिवशी अभ्यंग करू नये. त्यासाठी कोणते तेल वापरावे? आयुर्वेद संहितानुसार अभ्यंगासाठी तीळ तेल हे श्रेष्ठ सांगितलेले आहे. पण मेडिकेटेड ऑइल जसं की चंदन बलाक्षादी तेल, क्षीर बलाक्षादी तेल याचा वापर केल्यास सुद्धा अधिक चांगले फायदे बघायला मिळतात.